नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून MPSC डेली PYQ डोज नावाचे सिरीज आपण लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये आपण रोज आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते पर डे पर सब्जेक्ट ओके या पद्धतीने आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. मंडे टू फ्रायडे आपण PYQs 10 PYQs रोज अशा पद्धतीने डिस्कस करतो आणि सॅटर्डेला आपण म्हणजे शनिवारी आपण आयोगाच्या धर्तीवर 15 प्रश्न चालू घडामोडी संदर्भाने बघतो आहोत. ओके, आणि त्या संदर्भात जी काही वेगवेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. सो या विषयाअंतर्गत डे 50 या दिवशी ओके इतिहास या विषयाअंतर्गत जे काही प्रश्नांची 9वी सिरीज पोस्ट केलेलं होतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आणि जे काही प्रश्न आहेत ते आपण आपल्या या जे काही टेलिग्राम चॅनल आहे, सो टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच आपण सुरू केलेलं आहे, ज्याच्यात आपण क्विज फॉर्ममध्ये हे जे PYQs आहेत आणि चालू घडामोडी संदर्भात जे 15 प्रश्न आहेत आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचा सविस्तर आढावा या ठिकाणी आपण घेतो आहोत. सो सुरू करूयात. आता जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे की लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्वातील आवडीचा डॅश डॅश यांनी त्यांच्या हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकात उपहास केलेला आहे. ओके, सो या ठिकाणी उपहास दिलेला आहे. सो उपहास केलेला आहे. सो कोणत्या व्यक्तींनी त्यांच्या हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकात लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्वातील आवडीचा या गोष्टीवर त्यांनी उपहास केलेला आहे? लोकमान्य टिळक, त्यानंतर दुसरा पर्याय आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर, तिसरा आहे शिवराम महादेव परांजपे आणि चौथा जे पर्याय आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे महादेव गोविंद रानडे. ओके, आता जे काही शिवराम महादेव परांजपे आहे यांनी जे काही हिस्टॉरिकल म्युझियम नावाचे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कर्झनच्या भारतीय पुरातत्वासंदर्भात आवडीचा जो काही कशा पद्धतीने भारतीय पुरातत्वाबद्दल त्याला आवड होती आणि त्याला क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता त्या संदर्भाने आयोग त्यांच्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत किंवा विचारण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो शिवराम महादेव परांजपे त्यांचा जो जन्म झालेला आहे तो कुलाबा जिल्ह्यातील महाड ओके अलीकडील जे काही रायगड जिल्हा आहे त्या महाड या ठिकाणी त्यांचा जन्म झाल्याचे दिसून येतो. 1884 मध्ये त्यांना संस्कृत संदर्भाने जी काही संस्कृत भाषा आहे त्या संस्कृतची जगन्नाथ शंकरसेठ जी काही शिष्यवृत्ती आहे ती त्यांना मिळालेली होती आणि अशा पद्धतीची किंवा ही शिष्यवृत्ती मिळवणारे ते पहिले भारतीय होते, पहिले विद्यार्थी होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1898 मध्ये त्यांनी काळ नावाचे जे काही साप्ताहिक आहे ते सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर टिळकांच्या मृत्यूनंतर 12 ऑगस्ट 1920ला त्यांनी स्वराज्य नावाचे नवे साप्ताहिक सुरू केलेलं आहे आणि या स्वराज्य अंतर्गतच त्यांनी एक संपादक पदाची जाहिरात दिलेली होती ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो ब्रिटिशांच्या जे काही धोरणं आहे त्यावर टीकात्मक ती जाहिरात दिलेली होती. त्यामध्ये काय दिलेलं होतं की 2 कोरड्या रोट्या, 1 पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्षाची सक्त मजुरी अशा पद्धतीने प्रखर जाहिरात त्यांनी आपल्या या स्वराज्य या साप्ताहिकावर दिलेले होते. ओके, आणि ते जे काही प्रश्न आहे ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 मध्ये आपल्याला विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो त्यांनी 1922 मध्ये मुळशी सत्याग्रहात देखील ते सहभागी झालेले होते. 1929च्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये किंवा महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. त्यांनी प्रणयीचा मनोभंग नावाचं जे काही काव्यसंग्रह आहे ते देखील त्यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो अशा पद्धतीने त्या संदर्भाने बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि त्यांचे जे काही पुस्तक आहे हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकात त्यांनी लॉर्ड कर्झनचे जे काही ध्येय धोरणे आहेत आणि विशेषतः भारतीय पुरातत्वासंदर्भात जे काही आवडीचा भाग आहे त्यावर टीकात्मक देखील लेखन केल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. राजाराम शास्त्री भागवत, त्यानंतर दुसरा ब दिलेला आहे नरहर बाळकृष्ण जोशी, क दिलेला आहे रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, ड दिलेला आहे गोपाळ कृष्ण गोखले. आता आपण जे काही जोड्याच्या स्वरूपात असेल किंवा समाजसुधारक तर एक समाजसुधारक आपण या डेली PYQ जे काही आपण बघतो आहोत ज्यामध्ये इतिहास या विषयाअंतर्गत जे प्रश्न बघतो आहोत त्या अंतर्गत एक समाजसुधारक आपण या प्रश्नांच्याच माध्यमातून ते कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये राजाराम शास्त्री भागवत या संदर्भाने जे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सो ते आपण त्यांच्याविषयी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो आधी आपण हे जे काही प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करूयात, नंतर त्या राजाराम शास्त्री भागवत या संदर्भात जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघूयात. सो राजाराम शास्त्री भागवत
यांच्या संदर्भाने आपल्याला त्यांनी मराठा स्कूलची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो अला 1 नंबरचा पर्याय असणार आहे. अला 1 नंबरचा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 पर्याय एलिमिनेट झाले. त्यानंतर ब दिलेला आहे नरहर बाळकृष्ण जोशी. आता नरहर बाळकृष्ण जोशी जे आहेत ते कर्वेंचे वर्गमित्र होते आणि एकदम जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जातात. ओके, सो ब ला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्याविषयी काय दिसून येतं तर जे काही महर्षी कर्वे आहेत ते महर्षी कर्वे यांनी परांजपे यांना मुंबईला उच्च शिक्षणासाठी म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मदत केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो परांजपे यांना कर्वेंनी आर्थिक मदत केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो क ला 2 नंबरची जोडी आणि गोपाळकृष्ण गोखले कर्वेंना फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणित शिकवण्यासाठी बोलावले होते. ओके, सो गोपाळकृष्ण गोखले यांनी कर्वें संदर्भाने किंवा कर्वेंना फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून बोलावलेले होते. ओके, सो पर्याय क्रमांक म्हणजे अ ला 1, ब ला 3, अ ला 1, ब ला 3, त्यानंतर क ला 2 आणि ड ला 4. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. याआधी आपण महर्षी कर्वे संदर्भाने आपण बघितलेलं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी जे काही राजाराम शास्त्री भागवत आहे त्यांच्याविषयी थोडक्यात इन्फॉर्मेशन बघूयात. जे काही कदाचित आयोग यावर प्रश्न विचारला तर आपण ते प्रश्न सॉल्व्ह करता यायला हवं. सो त्यांचा जो जन्म झालेला आहे ते कसेडी 11 नोव्हेंबर 1851 या रोजी कसेडी अर्थात राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये कसेडी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा कर्राडे ब्राह्मण या कुटुंबात जन्म झाल्याचे आपल्याला दिसून येतो. रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये ते 1875 मध्ये शिक्षक झाले. त्यांची जी काही बेसिक एज्युकेशन आहे ते गावामध्येच 1867 मध्ये मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ते 3 वर्ष शिक्षणासाठी गेलेले होते. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना तो जो काही शिक्षण आहे तो थांबवावा लागलेला आहे. ओके, त्यानंतर 1875 मध्ये रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये ते शिक्षक झाले. त्यानंतर मुंबईचे सेंट झेवियर कॉलेजात ते संस्कृतचे प्राध्यापक देखील म्हणजे शेवटपर्यंत ते प्राध्यापक होते. 1902 साली मुंबई विद्यापीठात त्यांनी विल्सन फायलॉजिकल या जे काही विषय आहे त्यावर लेक्चर म्हणून त्यांची निवड झालेली होती. ओके, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येय असल्यामुळे त्यांनी 1884 मध्ये बॉम्बे हायस्कूल, ओके, सो बॉम्बे हायस्कूल आणि पुढे स्वतःच्या स्वावलंबनाने मराठा हायस्कूलची स्थापना किंवा मराठा हायस्कूल सुरू केलेलं. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे की मराठा स्कूलचे संस्थापक कोण आहेत तर सो राजाराम शास्त्री भागवत 1884 मध्ये. ओके, बॉम्बे हायस्कूल आणि मराठा हायस्कूलची स्थापना त्यांनी केलेली आहे. मराठा संबंधाने त्यांनी 4 उद्गार हे जे काही लेख आहे ते देखील लिहिलेलं आहे. एकंदरीत त्यांच्या ग्रंथामध्ये जर आपण बघितलं तर मराठा संबंधाने 4 उद्गार, ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म अशा पद्धतीचे देखील लेखन त्यांनी केलेलं आहे. शिवछत्रपतींचे चरित्र देखील त्यांनी लिहिल्याचे दिसून येतो. गीता व तत्सम धर्मपर विषयावर त्यांनी वेगवेगळे लेख देखील इंग्रजीतही त्यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो दुर्गाबाई भागवत यांनी काय लिहिलेलं आहे की कैलासवासी राजाराम शास्त्री भागवत नावाचं जे काही खंड आहे, ओके, निवडक लेख आहे. ओके, राजाराम शास्त्री भागवत निवडक साहित्य हे त्यांनी दुर्गाबाई भागवत यांनी लिहिल्याचे दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे आणि त्या संदर्भाने जे काही राजाराम शास्त्री भागवत आहे त्यांच्या संदर्भाने जे काही आयोग कदाचित यावर प्रश्न विचारला जाईल अशा पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढे जाऊयात. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पंडिता रमाबाई यांच्या संदर्भाने विचारलेले आहे आणि चुकीचे विधान ओळखा अशा पद्धतीने PSI पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न या ठिकाणी दिसून येतो आहे. पर्याय काय दिलेला आहे, शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना त्यांनी केलेली आहे का. त्यानंतर आहे स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केलेले आहे का. त्यानंतर पर्याय 3 दिलेला आहे निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन आणि व प्रीती सदन. त्यानंतर आहे त्यांच्या कार्याबद्दल केसरे हिंद नावाची पदवी बहाल केली होती का. सो जे काही पंडिता रमाबाई, आता आपण जे काही हे जे PYQ सिरीज बघत आहोत ज्या अंतर्गत आपण इतिहास या विषया अंतर्गतच आपण पंडिता रमाबाई संदर्भाने आधीच इन्फॉर्मेशन जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बघितलेलं आहे. सो थोडक्यात रिकॅप करूयात आणि जे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. आता पंडिता रमाबाई संदर्भाने त्यांचा जो काही जन्म आहे तो कर्नाटकमध्ये जे काही मंगळूर नावाचं जे काही शहर आहे त्या ठिकाणी माडेहेरंजी या गावात त्यांचं चित्पावन ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो त्यांना पंडिता आणि सरस्वती या नावाने देखील बिरुदे
किंवा पदवी त्यांना बहाल केल्याचे आपल्याला दिसून येतो. बंगाली स्त्रियांनी त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण अशा पद्धतीने त्यांना संबोधित केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बालविवाह असेल, पुनर्विवाह बंदी, ओके. त्यानंतर आहे बालविवाह जी काही आहे त्याला बंदी, पुनर्विवाहास चालना. जे काही स्त्रियांसंदर्भात घातक रूढी व परंपरा आहेत त्या परंपरांपासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने त्याने मोलाचे कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. प्रथम पुणे व त्यानंतर नगर, त्यानंतर सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्या संदर्भात वेगवेगळे सदन देखील त्यांनी स्थापन केलेले आहे, ज्यामध्ये शारदा सदन, ओके, विधवा स्त्रियांसाठी, ख्रिश्चन धर्माच्या पुरस्कार करण्यासाठी किंवा प्रसारासाठी, ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी मुक्ती सदन. त्यानंतर आहे कृपा सदन, निराश्रित विधवा स्त्रियांसाठी. रमाबाई असोसिएशन, निराधार स्त्रियांना मदत करण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठी रमाबाई असोसिएशन. बातमी सदन, अंधांना मदत करण्यासाठी. त्यानंतर कृपा सदन, जे काही पतित पावन स्त्री आहेत त्यांना मदत करण्यासाठी कृपा सदन आणि प्रीती सदन अशा पद्धतीचे जे काही सदन आहेत त्यांनी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतं. स्त्रियांवर जे काही अन्याय, अत्याचार किंवा रूढी व परंपरा अंतर्गत जे काही घातक प्रकार सुरू होत आहेत त्या संदर्भात जे काही स्त्री धर्मनीती नावाचं जे काही लेखन आहे किंवा लेख आहे किंवा ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी टीकात्मक लेख, ओके, कशा पद्धतीने स्त्रियांवर अन्याय सहन किंवा स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो असे जे लेख आहे ते स्त्री धर्मनीती या पुस्तकात लिहिलेलं आहे. ओके. बालोद्यान शिक्षण पद्धती देखील त्यांनी डेव्हलप केलेली आहे. द हाय कास्ट ऑफ हिंदू वुमन अशा नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिलेले आहे. ओके. त्यानंतर 1887 मध्ये रमाबाई असोसिएशन नावाची जी काही संस्था आहे ते सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर अमेरिकेमध्ये त्यांनी भारतात सर्वात आधी रमाबाई असोसिएशन नावाची जी काही संस्था आहे ते सुरू केले आणि अमेरिकेत जाऊन त्यांनी अमेरिकन रमाबाई असोसिएशन अशा पद्धतीची जी काही संस्था आहेत ते त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. भारतामध्ये जे काही रमाबाई असोसिएशन सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये या मंडळाला किंवा या संस्थेला सल्लागार देण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमण्यात आलेले होते, ज्यामध्ये म. गो. रानडे, आर. जी. भांडारकर आणि न्यायमूर्ती के. टी. तेलंग यांचा समावेश या रमाबाई असोसिएशनला जे काही सल्लागार मंडळ आहे त्यामध्ये समाविष्ट केलेला म्हणजे त्यांचा समावेश होता. ओके. सो यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता जे काही स्त्री धर्मनीती आहे ज्यावर स्त्रियांचे वर्णन केलेलं आहे, मात्र या ठिकाणी ब जे दिलेलं आहे दुसऱ्या पर्यायात काय दिलेलं आहे, स्त्रीकोश. सो स्त्रीकोश नावाचे लेखन त्यांनी केलेलं नाही, तर स्त्री धर्मनीती या पुस्तकात त्यांनी स्त्रियांविषयीचे लेखन केलेलं आहे. ओके. शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना केली का, तर बरोबर आहे. पर्याय तिसरा काय दिलेलं आहे, निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन. ओके. सो निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदनची स्थापना किंवा प्रीती सदनची स्थापना त्यांनी केलेली आहे. ओके. सो हे देखील बरोबर आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून केसरी हिंद हे देखील पदवी देण्यात आलेली होती. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा, त्यांना केसरी हिंद हे पदवी देखील बहाल करण्यात आलेलं आहे. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे. सो चुकीचं असणार आहे स्त्रीकोश या पुस्तकातून नव्हे तर स्त्री धर्मनीती या पुस्तकातून स्त्रियांसंदर्भाने वर्णन त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतियोगिता सहकार पक्ष. ओके. सो प्रतियोगिता सहकारी पक्ष काय आहे. प्रश्न दिलेला आहे प्रतियोगिता सहकारी पक्ष स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग होता. कंबाईन पूर्वपरीक्षा 2019 मध्ये विचारलेला एकंदरीत प्रश्न आहे. न. चिकेळकर, ब पर्याय दिलेला आहे मदन मोहन मालवीय, क दिलेला आहे डॉक्टर बासी मुंजे आणि ड काय दिलेला आहे लोकनायक श्री अने. सो जे काही प्रतियोगिता सहकारी पक्ष आहे सो या सहकारी पक्षासंदर्भाने या पक्षांची स्थापना कोणी केली अशा पद्धतीने दिलेला आहे. पर्याय दिलेला आहे अ आणि ब फक्त. त्यानंतर आहे दुसरा पर्याय अ आणि क फक्त. तिसरा दिलेला आहे अ ब क फक्त आणि चौथा आहे अ ब क ड. आता जे काही आपण या संदर्भाने थोडक्यात जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे याची पार्श्वभूमी हे जे काही पक्ष आहेत ते स्थापन होण्यासाठी पार्श्वभूमी काय झाली किंवा पार्श्वभूमी कशी तयार झाली ते आपण त्याविषयी थोडक्यात बघणे गरजेचं आहे. ज्यावेळेस 22 फेब्रुवारी 1922ला महात्मा गांधींनी जो काही असहकार चळवळ 1920 मध्ये सुरू केलेला होता त्याला ते जे काही चळवळ आहे ते चौरी चौरा घटनेनंतर जेव्हा मागे घेण्यात आले आणि अशा वेळेस काँग्रेसचे जे युवक वर्ग होते त्यामध्ये
ते जे काही चळवळ आहे ते चळवळ मागे घेण्यामुळे ते नाराज झाले आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये एक फूट पडण्याची जी काही एक छोटी फूट किंवा फूट जे आहे ते पडलेले आपल्याला दिसून येते. ओके. सो काँग्रेस पक्ष दोन विचारधारेमध्ये विभाजन झालेले होते, ज्यामध्ये फेरवादी पक्ष आणि नाफेरवादी पक्ष. सो काँग्रेस पक्षांचे जे काही युवक वर्ग होते ते फेरवादी. आता फेरवादी म्हणजे काय, तर ज्याच्यात आपल्याला दिसून येतो जे पंडित नेहरू वगैरे होते. ओके. त्यानंतर आहे सुभाषचंद्र बोस जे युवक कार्यकर्ते होते. त्यांचं असं होतं की जे काही कायदेमंडळ आहे ते कायदेमंडळामध्ये जाऊन ब्रिटिशांच्या धोरणांना म्हणजे कायदेमंडळामध्ये निवडून येण्यासाठी त्यांनी निवडणुकीत सहभाग व्हावा किंवा निवडणुकीमध्ये भाग घ्यावा आणि निवडून आल्याच्या नंतर ब्रिटिशांचे जे काही ध्येय धोरणं आहेत त्यांना विरोध करावा. अशा पद्धतीची जी काही विचारधारा आहे ते स्वराज ज्याला आपण फेरवादी गट किंवा फेरवादी गट जे पडलेले होते त्यांच्या विचारधारा आपल्याला दिसून येतो. तर नाफेरवादींचं मत असं होतं की ज्यामध्ये वल्लभभाई पटेल, त्यानंतर राजेंद्र प्रसाद, सी राजगोपालाचारी इत्यादी जे काही काँग्रेसचे नेते होते हे नाफेरवादी किंवा नो चेंजर या गटामध्ये होते. ओके. सो त्यांचं असं होतं की आपण कायदेमंडळात प्रवेश न करता आपण बाहेरूनच ब्रिटिशांना विरोध करू, वेगवेगळे जे काही चळवळ आहे आंदोलनाच्या माध्यमातून आपण विरोध करू. अशा वेळेसच जे काही फेरवादी जे नेते होते किंवा फेरवादी जे युवक तरुण वर्ग होते. ओके. ज्यामध्ये चित्तरंजन दास असतील, मोतीलाल नेहरू. ओके. सॉरी मी पंडित नेहरू म्हटलेलं होतं. सो मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान इत्यादींनी काय केलं तर एक नवीन पक्ष स्वराज्य पार्टी स्थापन करण्यासंदर्भाने त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलेलं होतं आणि जेणेकरून स्वराज्य पार्टीचा जे काही उद्देश आहे तो स्वराज्य पार्टीचा उद्देश काय असेल तर कायदेमंडळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून प्रवेश करावा आणि ब्रिटिशांना विरोध करावा. हे जे काही घटना आहे किंवा ही जी काही गोष्ट आहे ते महात्मा गांधीजींना आवडत नव्हती. ओके. म्हणजे त्यांना सुरुवातीला ती आवडलेली नाही, जरी ते तुरुंगात होते, कारण 1922 नंतर त्यांना अटक झालेली होती. ओके. सो ज्यावेळेस गांधीजी बाहेर आले त्यावेळेस त्यांनी काय केलं तर जे काही स्वराज्य पार्टी आहे ते स्वराज्य पार्टी बरखास्त करायला सांगितले आणि अशा वेळेस स्वराज्य पार्टी बरखास्त करण्यात आली आणि त्यातील जे काही महाराष्ट्रातील जे नेते होते किंवा महाराष्ट्रातील जे काही कार्यकर्ते होते त्या स्वराज्य पार्टीमध्ये त्यांनी स्वतंत्र प्रतियोगिता सहकारी पक्ष स्थापन केलेला होता. ओके. सो या ठिकाणी जे काही आता हे जे काही स्नॅपशॉट आहे. ओके. सो स्क्रीनशॉट आहे ते तुम्ही रिस्पॉन्सिंग कोऑपरेटिव्ह पार्टी. ओके. ज्याला प्रतियोगिता सहकारी पक्ष अशा पद्धतीने संबोधला जातो. एकंदरीत गव्हर्नमेंटची जी काही साईट आहे त्यामधून हे रेफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे. ओके. सो आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो ते आपण या ठिकाणी बघूयात. आता जे काही प्रतियोगिता सहकारी पक्ष आहे ते कुठे स्थापन झालेले आहे तर अकोला या ठिकाणी हे जे काही पक्ष आहे ते स्थापन झालेलं आहे. ओके. सो फेब्रुवारी 1926 मध्ये हे पक्ष प्रतियोगिता सहकारी पक्ष स्थापन झालेला आहे. ओके. द स्वराज पार्टी मेंबर्स ऑफ बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे ते स्वराज पार्टी बरखास्त झाल्यानंतर जे काही बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल संदर्भात जे काही कार्यकर्ते होते स्वराज पार्टीचे त्यांनी स्वतंत्रपणे, ज्यामध्ये मुंजे, जयकर, त्यानंतर केळकर, नचिकेळकर यांचा समावेश होतो, यांनी स्वतंत्रपणे रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेटिव्ह पार्टी स्थापन केली अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो हेच या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं होते की कोणी स्थापन केलेलं आहे. ओके. सो आय होप तुम्हाला हे जे काही इन्फॉर्मेशन आहे जे संदर्भ आहे बेसिक त्या समजलेलं असेल. सो प्रतियोगिता सहकारी पक्ष. ओके. ज्याला रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन पार्टी अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये संबोधला जातो. एम आर जयकर, बासी मुंजे, नची केळकर यांनी स्थापन केलेल्या सोबत लोकनायक श्री यांनी देखील समाविष्ट होते. ओके. आणि त्या संदर्भाने पहिलीच म्हणजे अशा पद्धतीची जी काही रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट किंवा रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन पार्टी स्थापन व्हावी याची जी काही संकल्पना आहे ती जोसेफ बॅप्टिस्टा यांनीच 1919च्या सुमारास जी काही बाळ गंगाधर टिळक आहे यांच्या संदर्भाने त्यांनी डिस्कस केलेलं होतं. ओके. सो अशा पद्धतीची जी काही संकल्पना आहे ते जोसेफ बॅप्टिस्टा यांनी संकल्पना मांडल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो ते देखील लक्षात ठेवू शकता. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक अ, ब, क, ड म्हणजे चारही बरोबर आहेत. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो हे रेफरन्स देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण म्हणजे जे काही गव्हर्नमेंटची जी काही साईट आहे ओके टुरिझम संदर्भाने एकंदरीतच जे काही कल्चरल हेरिटेज संदर्भात जे काही साईट आहे त्यावर हे दिलेलं होतं. ओके. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे नेटिव्ह ओपिनियन या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार डॅश डॅश हे पाहत होते अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. एक्साईज मुख्य परीक्षा 2017 मध्ये एकंदरीत विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. विना मांडलिक
विष्णुबुवा ब्रह्मचारी, तिसरा आहे गोपाळ गणेश आगरकर आणि चौथा जे पर्याय आहे त्याच्यात बाळशास्त्री जांभेकर असं दिलेलं आहे. आता जे काही नेटिव्ह ओपिनियन आहे ते नेटिव्ह ओपिनियनची सुरुवात 1864 मध्ये इंग्रजीमध्ये नेटिव्ह ओपिनियन नावाचे जे काही द्विसाप्ताहिक म्हणजे काय तर आठवड्यातून 2दा प्रकाशित होणारे अशा पद्धतीने सुरुवात कोणी केलेली आहे तर विश्वनाथ नारायण मांडलिक, ओके, वीना मांडलिक यांनी ते नेटिव्ह ओपिनियन हे जे काही वृत्तपत्र आहे ते सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता वीना मांडलिक संदर्भाने जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बघूया. वीना मांडलिक यांचा जन्म 8 मार्च 1833 रोजी, ओके, मुंबई या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. मुंबई नाही तर रत्नागिरी, त्यांचा जन्म जे आहे ते रत्नागिरी या जिल्ह्यातील मुरुड या गावात झाल्याचे दिसून येतो. ते एक मुंबईचे प्रख्यात नागरिक, वकील, लेखक व हिंदू कायद्याचे कायदेतज्ञ म्हणून त्यांना पुढे त्यांना ओळख मिळालेली होती. वयाच्या 14व्या वर्षी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये ते दाखल झाले आणि त्यांना त्या ठिकाणी जे काही इंग्रजांनी क्लेअर नावाची जी काही शिष्यवृत्ती सुरू केलेली होती. ओके, सो क्लेअर शिष्यवृत्ती त्यांनी मिळवलेली होती. सिंध प्रांतातील जे काही पॉलिटिकल एजंट जे होते, ओके, गव्हर्नरला सल्ला देण्यासाठी जे काही सर जॉर्ज ले ग्रँड जेकब अशा या नावाचे जे काही अधिकारी होते त्या अधिकारीचे PA म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. ओके, सुविय सहाय्यक म्हणून या विश्वनाथ मांडलिक यांनी कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. इंग्रजीत त्यांनी क्लासिक आणि लॉ अशा पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेलं आहे. ओके, सो इंग्रजीतील क्लासिक आणि लॉ कायदे संदर्भात जे काही इंग्रजीमध्ये पुस्तक होते त्यांचे मराठी भाषांतर केल्याचे दिसून येतो. यज्ञवल्क्यांचा स्मृती हे जे काही ग्रंथ आहे मनुस्मृती संदर्भाने लेखन केलेलं आहे. नीळकंठाचा व्यवहार मयूखा नावाचे जे काही ग्रंथ आहे त्यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येत आहे. 1864 मध्ये नेटिव्ह ओपिनियन नावाचे द्विसाप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो सीताराम केशव बोले, ओके, CK बोले यांच्या संदर्भाने आपल्याला दिसून येतो. ओके, त्यांना राव बहादूर CK बोले अशा पद्धतीने देखील ओळखले जातो. सो काय दिलेलं आहे त्यांच्या संदर्भात 1926 मध्ये किंवा 1926 साली मुंबई कायदेमंडळात डॅश डॅश यांनी असे विधेयक मांडले की कोणत्या प्रकारचे विधेयक मांडले तर ग्रामजोशांना संस्कार करायला बोलावले नसेल. ओके, सो ग्रामजोशांना संस्कार करायला बोलावले नसेल तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही अशा पद्धतीच्या मुंबई कायदेमंडळामध्ये कोणी विधेयक मांडले अशा पद्धतीने प्रश्न आहे. एकंदरीत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो बॅरिस्टर जयकर, राव बहादूर CK बोले, तिसरा आहे भास्करराव जाधव आणि चौथा आहे दामोदर सखाराम यंदे. ओके, सो जे काही ग्रामजोशी आहेत, ग्रामजोशी म्हणजे जे काही गावामध्ये जे काही रिच्युअल्स, लग्न समारंभ असेल किंवा एखाद्याच्या घरी मृत्यू वगैरे झालेला असेल त्या संदर्भाने रिच्युअल्स ज्या काही गोष्टी आहेत त्या करण्यासाठी ग्रामजोशांना आमंत्रित केल्या जायच्या किंवा बोलावले जायचे आणि त्यांना दक्षिणा द्यायच्या. सो त्या संदर्भाने ते दक्षिणा जर एखाद्याला बोलावलेलं नसेल, सो बोलावलेलं नसतानाही ते दक्षिणा मागायच्या. सो अशा वेळेस त्यांना ते जे काही दक्षिणा आहे कुठलेही कार्य न करता किंवा कुठलेही कर्मकांड जे आहे ते न करता त्यांना दक्षिणा का द्यायचं या संदर्भाने त्यांनी मुंबईच्या कायदेमंडळामध्ये ते जे काही मिळणारे कुठलेही कार्य न करता जे दक्षिणा मिळत आहे ते दक्षिणा रद्द व्हावा अशा पद्धतीचा ठराव त्यांनी मांडलेला आहे. ओके, सो सीताराम केशव बोले यांनी जे काही ठराव आहे ते 1926 मध्ये मांडल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो ग्रामजोशांना जे काही मिळणारा दक्षिणा आहे ते रद्द करण्यात यावा अशा पद्धतीचा ठराव त्यांनी मांडलेला होता. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे राव बहादूर CK बोले. आता त्या संदर्भाने थोडक्यात इन्फॉर्मेशन किंवा बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बघूयात. त्यांचा जन्म एकंदरीतच 29 जून 1868 या रोजी झाल्याचे दिसून येतो. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भाने किंवा त्यांचे एक सहकारी ते असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी नावाची संस्था देखील 1890 मध्ये सुरू केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. बोले यांनी मुंबई विधानसभेत महिला गिरणी कामगारांसाठी मातृत्व लाभ योजनेसंदर्भात आणि महिलांचे जे काही विवाहयोग्य वय आहे ते 12 वर्षावरून 16 वर्ष वाढवण्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे विधेयक देखील मांडलेले आहे. ओके, 1920 मध्ये मुंबई विधान परिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मणेतर पक्षातून ते निवडून गेलेले होते. ओके, सो निवडणूक लढविलेली आहे 1920 मध्ये. ओके, सो ब्राह्मणेतर पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवलेली होती. 1923 मध्ये मुंबई विधानसभेत एक ठराव मांडला ज्यात
अस्पृश्य वर्गाला सार्वजनिक निधीतून बांधलेले जे काही किंवा बांधलेल्या आणि देखभाल केलेल्या संस्थेद्वारे किंवा सरकारने नियुक्त केलेल्या संस्थेद्वारे जे काही सार्वजनिक पाण्याची ठिकाणे आहेत, विहिरी आहेत आणि धर्मशाळा आहेत ते वापरण्याची परवानगी देण्यात यावी अशा पद्धतीचे जे काही ठराव आहेत त्यांनी मुंबई विधानसभेत 1923 मध्ये मांडलेला आहे. ओके. 1926 मध्ये आताच आपण बघितलं ग्रामज्येष्ठांना जे काही मिळणारी कार्य न करता जी काही मिळणारी दक्षिणा आहे ते रद्द करावा. 1938 मध्ये महाराष्ट्र प्रांतिक हिंदू महासभेचे देखील ते अध्यक्ष झालेले होते. ओके. सो सुरुवातीला ते त्यांनी जी काही बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये जे काही किसान मजूर स्वतंत्र मजूर पक्ष आहेत त्यामध्ये ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी 1938 मध्ये हिंदू महासभेचे ते अध्यक्ष किंवा हिंदू महासभे संदर्भाने ते निगडीत होते. ओके. सो 1938 मध्ये त्यांनी प्रांतिक हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. ओके. 1945 पर्यंत या प्रांतिक हिंदू महासभेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 यावर्षी विचारलेला प्रश्न दिसून येतो. दिलेला आहे प्रिसेप्ट्स ऑफ जीसस, ब आहे द सिक्रेट्स ऑफ द वेदास, तिसरा आहे क सिंथेसिस ऑफ द योगा आणि ड आहे एसेज ऑन द गीता. आता आपण जे काही इतिहास या विषयांतर्गत जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सविस्तर अनालाइज केलेले आहे त्यामध्ये देखील आपण अरविंद घोष या संदर्भाने आपण सविस्तर इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे. ओके. सो अरविंद घोष. त्यानंतर आपण जे काही इतिहास या विषयांतर्गत डेली PYQs आपण रिव्हिजन सिरीज बघितलेलं आहे त्यामध्ये देखील त्यांच्याविषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण सविस्तर बघितलेलं आहे. सो या ठिकाणी आपण केवळ त्याने जे काही पुस्तकं लिहिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. कोणकोणते पुस्तकं त्यांनी किंवा कोणकोणते जे काही लेखन साहित्य आहे ते त्यांनी केलेलं आहे. ओके. सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्य नावाचे जे काही साप्ताहिक आहे किंवा मासिक आहे ते त्यांनी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. आध्यात्मिक, धार्मिक आणि साहित्यिक असे वेगवेगळे साहित्यपर लेखन त्यांनी केलेलं आहे ज्यामध्ये एसेज ऑन द गीता. ओके. सो 1922 मध्ये त्यांनी एसेज ऑन द गीता नावाचं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. द सिंथेसिस ऑफ योगा 1950 मध्ये. त्यानंतर द आयडियल ऑफ ह्युमन युनिटी 1950 मध्ये. द लाईफ डिवाईन, द फ्युचर पोएट्री. ओके. त्यानंतर आहे द फाउंडेशन ऑफ द इंडियन कल्चर नावाचं देखील त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे 1953 मध्ये. ऑन द वेद, द ह्युमन सायकल 1962 मध्ये द ह्युमन सायकल देखील लिहिलेलं आहे. द सिग्निफिकन्स ऑफ इंडियन आर्ट्स हे देखील पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. द सुपरमॅन आणि असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे. आणि एकंदरीत द सिक्रेट ऑफ वेदास नावाचं जे काही पुस्तक आहे. ओके. वेदांचे रहस्य, द सिक्रेट ऑफ वेदास यामध्ये त्यांनी या पुस्तकात जे काही लेखन शैली किंवा वेगवेगळे जे काही लिखाण केलेले होते ते जे लिखाण आहे ते आर्य नावाचे जे काही मासिक आहे त्यामध्ये वेळोवेळी त्यांनी प्रकाशित केल्याचे दिसून येते. ओके. सो या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहे ऑप्शन दिलेले आहे ज्यामध्ये सिक्रेट ऑफ वेदास, सिंथेसिस ऑफ योगा, त्यानंतर एसेज ऑन द गीता हे जे काही पुस्तकं आहेत. ओके. ब, क, ड. ओके. सो हे पुस्तक लिहिलेलं आहे. मात्र प्रिसेप्ट ऑफ जीसस नावाचे पुस्तक त्यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येत नाही. ओके. सो हे जे काही ग्रंथ आहेत ते अरविंद घोष यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे ब, क, ड. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तर त्यामध्ये स्टेटमेंट कोणी दिलेलं आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट बेस्ड प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012. ओके. फार जुना प्रश्न आहे. काय दिलेलं आहे? बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असे मत कोणाचे होते अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. ओके. सो बहिष्काराचा जो अस्त्र आहे एखाद्या गोष्टीला बहिष्कार करा किंवा बहिष्कार करावा सो ते शेवटचा उपाय म्हणून राखून ठेवावे अशा पद्धतीने कोणी दिलेलं आहे? कोणाचे मत होते? महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता की दादाभाई नौरोजी. आता जर हे जे काही स्टेटमेंट आहे तर स्टेटमेंट कोणी दिलेलं आहे तर ज्यावेळेस वंगभंग चळवळ सुरू होती. ओके. आणि एकंदरीतच बंगालची फाळणी ज्यावेळेस 1906च्या दरम्यान जे झालेली होती त्या संदर्भाने बहिष्काराचे जे काही चळवळ आहे आणि त्यावेळेस जे काही अधिवेशन भरलेले होते. ओके. आणि त्या अधिवेशनामध्ये जे काही दादाभाई नौरोजी यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची जी काही चळवळ आहे तेच त्या चळवळी संदर्भाने त्यांनी म्हणजे साधारणतः 1906 मध्ये
दादाभाई नौरोजीने काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये बहिष्कार म्हणजे ब्रिटिशांनी जे काही ब्रिटिशांनी जे काही सुरू केलेल्या गोष्टी आहेत, इनिशिएटिव्ह आहेत, त्यांना बहिष्कार करा, स्वदेशी मालाचा स्वीकार करा, स्वदेशी गोष्टींचा स्वीकार करा, अशा पद्धतीने त्यांनी सुचवलेलं होतं. आणि त्या अनुषंगानेच गोपाळकृष्ण गोखले यांनी बहिष्कार हे जे काही अस्त्र आहे ते शेवटचा उपाय म्हणून जतन करून ठेवा, अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट दिल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. आता गोपाळकृष्ण गोखले संदर्भाने जर आपण बघितलं तर त्यांचा एकंदरीत जन्म जे झालेला आहे ते 9 मे 1866. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कातलुक या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. मावळवादी नेते. 20व्या वर्षी ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. ओके. सुधारक जे काही गोपाळ गणेश आगरकर यांनी जे काही सुधारक वृत्तपत्र सुरू केलेले होते त्याचे सहकारी संपादक म्हणून देखील त्यांनी काम केल्याचे दिसून येतो. 1905 मध्ये वाराणसी या ठिकाणी जे काही अधिवेशन भरलेले होते, सो या अधिवेशनाचे ते अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. ओके. 12 जून 1906 रोजी भारत सेवक समाजाची स्थापना त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. 1902 मध्ये गोखले यांनी मध्यवर्ती कायदे मंडळावर निवडून गेल्यानंतर अर्थसंकल्पावर जे काही महत्त्वपूर्ण भाषण आहे ते त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि अर्थसंकल्पाच्या भाषणासंदर्भाने 1906 मध्ये जे काही ब्रिटिशांनी भारतीय कोलोनाईल किंवा जे काही भारतीय वसाहत आहे त्या संदर्भात जे काही अर्थविषयक तरतुदी केलेल्या होत्या आणि त्या संदर्भाने गोखले यांनी जे भाषण केलेलं होतं अर्थसंकल्पीय भाषण, त्यामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ते क्वचितच ऐकावयास मिळावे अशा पद्धतीचा अभिप्राय व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी त्यांच्या भाषणाला रिकॉग्नाइज केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. वेल्बी कमिशन. ओके. आता वेल्बी कमिशन जे 1895 मध्ये रॉयल कमिशन ऑन ॲडमिनिस्ट्रेशन अँड एक्सपेंडिचर ऑफ इंडिया या नावाने वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली जे भारतातील जे काही ब्रिटिशांनी जो काही जमा खर्च आहे त्या संदर्भाने चौकशी करण्यासाठी जी काही समिती नेमलेली होती, कमिशन नेमलेले होते, त्यामध्ये साक्ष देखील दिल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो गोपाळकृष्ण गोखले आणि दिनेश वांसा यांनी या आयोगासमोर वेल्बी कमिशनसमोर साक्ष देखील दिलेले भाषण देखील केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. 1897 मध्ये. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले. बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे. ओके. सो लक्षात ठेवा, पुढे जर प्रश्न आला तर आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 मध्ये विचारलेला एकंदरीत प्रश्न दिसून येतो आहे. शाळांवरील बहिष्कार, न्यायालयांवरील बहिष्कार, परदेशी कापडांवरील बहिष्कार आणि कर न भरणे. सो कोणते जे काही तत्व आहे ते या असहकार चळवळीचा भाग नव्हता. ओके. आता असहकार चळवळीचा जर आपण भाग बघितला किंवा असहकार चळवळ बघितलं तर आपल्याला काय दिसून येतो, तर या संदर्भाने जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवा. गांधीजींनी सर्वात आधी असहकाराचा जो काही पहिला जाहीरनामा आहे तो कधी प्रसिद्ध केलेला होता, तर 10 मार्च 1920 रोजी 10 मार्च 1920ला गांधीजींनी असहकाराचा पहिला जे काही जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध केल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि या असहकार चळवळी संदर्भाने विशेष जे काही काँग्रेसचे अधिवेशन भरलेले होते. ओके. कलकत्ता या ठिकाणी 4 सप्टेंबर 1920ला जे काही विशेष अधिवेशन भरलेले होते त्यामध्ये असहकाराचा जो काही ठराव आहे तो मंजूर करण्यात आला. या ठरावाप्रमाणे आणि गांधीजींनी या संदर्भाने एक स्टेटमेंट केलेलं होतं, जर असहकाराचा जो काही ठराव आहे किंवा असहकारची जे काही चळवळ आहे तर जर व्यवस्थितरित्या किंवा प्रामाणिकपणे राबविले तर 1 वर्षात स्वराज्य मिळेल, अशा पद्धतीचे जे काही स्टेटमेंट आहे ते गांधीजींनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. आता कोणकोणत्या तरतुदी किंवा कोणकोणते प्रमुख मुद्दे या असहकाराच्या चळवळी संदर्भात आपल्याला दिसून येतो, तर एक, भारतीयांनी ब्रिटिश सरकारने जी काही वेगवेगळ्या पदव्या किंवा मानसन्मान दिलेले असतील, अधिकारपद दिलेले असतील त्यांचा त्याग करणे. 2, सरकारी सभा व समारंभांवरती बहिष्कार टाकणे. 3 काय आहे तर स्वदेशी मालाचा स्वीकार करणे आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकणे. त्यानंतर आहे कायदे मंडळाच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणे. त्यानंतर आहे सरकारी शाळा असेल, महाविद्यालय असतील, विद्यापीठे असतील. ओके. ब्रिटिश शासनाने जे काही सुरू केलेलं आहे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे यांच्यावर बहिष्कार टाकणे. आणि आपल्या भारतीय लोकांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी स्वदेशी शाळा व महाविद्यालय स्थापन करावे अशा पद्धतीची तरतूद या असहकार चळवळीमध्ये प्रमुख मुद्दे म्हणून गृहीत धरण्यात आलेले होते. ओके. एकंदरीत या प्रमुख मुद्द्यांमध्ये तत्वाचा समावेश केलेला होता. त्यानंतर आहे वकिलांनी सरकारी न्यायालयांवरती बहिष्कार टाकावा आणि
लोकांसाठी म्हणजे जे काही भांडण तंटे उद्भवलेले आहेत त्या अशा वेळेस लोकांसाठी लवाद स्थापन करून ते भांडण तंटे सोडवावेत अशा पद्धतीची तरतूद या असहकार चळवळीमध्ये करण्यात आलेली होती. ओके. मात्र कर न भरणे हे जे काही तत्व आहे ते या चळवळीचा समावेश नव्हता. तर जे काही कर न भरणे हे तत्व सविनय कायदेभंगाच्या वेळेस पाळण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो या प्रश्नाचा जे काही योग्य पर्याय असणार आहे की असहकार चळवळीचा भाग कुठले नव्हते. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. कर न भरणे. त्यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे या लेक्चरमधला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारलेला एकंदरीत प्रश्न आहे. आणि ज्यावेळेस आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा संदर्भाने पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत होतो. सो त्यामध्ये आपण हे सविस्तर ॲनालाइज केलेलं आहे. ओके. सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 ते 2023 संदर्भाने आपण जे काही विषयानुसार आपण विषयानुरूप जे पूर्व परीक्षा संदर्भात जे काही प्रश्न बघितलेला आहे 2018 ते 2023 संदर्भात त्यामध्ये इतिहास या विषयांतर्गत ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी आपण जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बघूयात. चुकीची जोडी ओळखा. दास्ता बकरो का टापू, त्यानंतर सियाराम दल बिहार, परशुराम दल ओडिशा आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश. सो कोणते विधान चुकीचे आहे किंवा कोणता पर्याय चुकीचा आहे. आता जे काही हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन जी काही पार्टी आहे तर सर्वात आधी उत्तर प्रदेशातील जे काही अलाहाबाद आहे त्या अलाहाबाद या ठिकाणी रामप्रसाद बिस्मिल, त्यानंतर जोगेशचंद्र चॅटर्जी आणि सचिंद्रनाथ सन्याल यांनी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो जे काही हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आहे. ओके. आधी त्याला HRA हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन अशा पद्धतीने संबोधलं जातं आणि 1928 मध्ये त्याला जे काही फिरोजशाह कोटला मैदानावर त्याचे पुनर्रूप चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, भगतसिंग यांनी मिळून जे काही हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन होते त्याला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या पद्धतीने नामकरण केले. आणि जे काही याचे कार्य आहे ते आपल्याला उत्तर प्रदेश भागामध्ये सर्वाधिक सक्रिय असल्याचे दिसून येतो. त्यामुळे पर्याय 4 योग्य असणार आहे. त्यानंतर जे काही परशुराम दल आहे, परशुराम दल कोणत्या भागामध्ये सक्रिय होते तर बिहारच्या बांका जिल्ह्यामध्ये हे सक्रिय असल्याचे दिसून येतं. ओके. विशेषतः 1942च्या वेळेस ज्यावेळेस चले जाव आंदोलन चळवळी सुरू होत्या त्यावेळेस वेगवेगळ्या भागामध्ये भारतातील वेगवेगळ्या भागात असे जे काही वेगवेगळे जे दल आहे ते सक्रिय होते. सो त्या संदर्भाने हे जे प्रश्न आहे ते विचारण्यात आलेले आहे. ओके. सो बिहारच्या भागामध्ये परशुराम दल सक्रिय होते. मात्र या ठिकाणी ओडिशा दिलेला आहे. सो चुकीचं असणार आहे ओडिशा. सियाराम दल देखील बिहारमध्ये भागलपूर जे काही प्रदेश आहे त्या भागलपूर प्रदेशामध्ये सियाराम सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सियाराम सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे सियाराम दल अग्रेसर होते. ओके. सो या ठिकाणी हे देखील बरोबर आहे. आणि जयप्रकाश नारायण यांनी बकरी का टापू नावाचं जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी भारतीय आझाद दस्ताचे आयोजन केलेले होते. ओके. सो हे देखील बरोबर असणार आहे. सो ब म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे बरोबर असणार आहे. मात्र पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने आपण आपल्या या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून जे काही आपण डेली PYQs ॲनालिसिस बघत आहोत त्या संदर्भाने आपण हे जे काही सिरीज आहे किंवा हे जे काही लेक्चर आहे ते आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. आणि या अनुषंगाने आपण जे काही प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही क्विज बॅच लॉन्च केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो आहोत. सो ते प्रश्न त्या ठिकाणी क्विज फॉर्ममध्ये पोस्ट करतो आहोत. त्या संदर्भाने जी काही छोटीशी बॅच आहे ते तुम्ही बघू शकता. जर वाटलं की आपण त्या प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे त्या संदर्भात जे काही एक्सप्लेनेशन आहे त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. हे सविस्तर लेक्चरचे एक्सप्लेनेशन आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. सो तुम्हाला जर नक्कीच प्रश्न कशा पद्धतीने विचारतो आहे किंवा प्रश्न एकंदरीत आपल्याला त्या संदर्भाने जास्त भर देणे किंवा प्रश्नपत्रिका जी आपण ॲनालाइज करतो त्याचा नक्कीच फायदा घ्यायचा असेल तर या बॅचमध्ये एनरोल करू शकता. ओके. सो हे या ठिकाणी वैशिष्ट्य दिलेलं आहे. आणि अधिक माहितीसाठी हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन मिळेल. ओके. सो सध्या पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी 50% सवलत देखील आपण अवेलेबल करून देत आहोत. ओके. सो एकंदरीत त्याची जी काही फीस आहे ते आपण साधारणतः 300 इतकं ठेवलेलं आहे. आता हे फीस इतकं ठेवण्यामागचे कारण आहे की आपण प्रश्नपत्रिका किंवा जेव्हा आपण PYQ सॉल्व्ह करतो त्याबद्दल आपण सिरियस असायला पाहिजे या उद्देशाने आपण सुरू करतो. सध्या 50% डिस्काउंट नंतर ते साधारणतः 150 इतकं पडेल. सो तुम्ही इफ यू हॅव इंटरेस्ट सो यू कॅन डेफिनेटली जॉईन इट. ओके. सो थांबूया त्या ठिकाणी. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद. हॅव अ गुड डे.